तर मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे काँग्रेसने स्वबळावरती लढण्याचा निर्णय केलाय। मात्र मनसेची साथ सोडून जर उद्धव ठाकरे सोबत आले तर काँग्रेस पुनर्विचार करणार आहे। मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्ती घातल्याचं कळतंय। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। हायकमांडची चर्चा चालू आहे। वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते। निवडणूक आयोगाविरोधात दिसलेले हे दृश्य मुंबई महापालिकेत दिसणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे मवियाचा भाग होणार का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंसह काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शरद पवार सरसावलेत। मुंबई पालिका निवडणूक मविया म्हणून लढवल्या जाव्यात यासाठी पवार आग्रही आहेत। मनसेला मवियामध्ये सामील करून घेण्यासाठी पवार सकारात्मक दिसतायत। ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांच्यामध्ये शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता आहे। मतचोरी विरोधात एकत्र मोर्चा निघाला, मग निवडणूक वेगळी का लढता असा सवाल पवारांचा आहे। हायकमांडची चर्चा चालू आहे। वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे। अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय केलाय। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती। तर उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत ठेवून मविया कायम ठेवण्यावर ठाम असल्याचं कळतंय। भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांची एकजूट महत्त्वाची आहे। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे। काँग्रेसला सोबत ठेवून मविया कायम ठेवण्यावर उद्धव ठाकरे आग्रही आहेत। उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। मनसेच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसेल अशी नेत्यांना भीती आहे। त्यामुळे राज ठाकरे सोबत असतील तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असं काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना स्पष्ट केलंय। थोडक्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करू नये अशी अट काँग्रेसनं घातल्याचं कळतंय। 2 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी एकदाही काँग्रेससोबत चर्चा का केली नाही? उद्धव ठाकरे यांना अचानक काँग्रेससोबत यावं असं का वाटतंय? मनसेसोबत आघाडी करण्यास हायकमांड मंजुरी देणार नाही, राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना हा विश्वास वाटतोय। उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत न घेतल्यास काँग्रेसकडनं आघाडीची तयारी केली जाते। जोपर्यंत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत तोपर्यंत आघाडी शक्य नाही। उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सोबतच काँग्रेसची आघाडीची तयारी आहे। आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते। आम्ही पवार साहेबांना आमचे समविचारी पक्ष असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 40 वर्षापासून आमची जी आहे ते शरद पवार साहेबांची अलायन्स आहे। ती आजची अलायन्स नाही, ते खूप वर्षानुवर्षाची आमची अलायन्स आहे। आणि त्यामुळे मागील काळामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन लढत होतो त्यावेळी ते आमच्याबरोबर होते। मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी करो या मरोची लढाई असल्यानं त्यांना बंधू राज ठाकरे यांची साथ हवी आहे। पण हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतांसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसलाही सोडू इच्छित नाहीत। अशा परिस्थितीत महाविकास आघाडी कायम राहणार का, की ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यात शरद पवार यशस्वी ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।